श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया हा वर्षातील अतिशय पवित्र आणि शुभ मंगल दिवस मानला जातो. या दिवशी केलेले जपदान, पूजन, सेवा आणि श्रद्धेने केलेले प्रत्येक कार्य अक्षय फल देणारे मानले जाते. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अनेक जण या दिवशी सोने खरेदी करतात, काही जण लक्ष्मी नारायण पूजा करतात, काही जण पितरांसाठी तर्पण करतात, तर काही जण अन्नदान, जलदान करतात. पण घरातील सर्वात महत्त्वाची आणि रोज उपयोगात येणारी एक पूजा अनेक जण विसरतात, ती म्हणजे गॅस पूजा. कारण ज्या ठिकाणी आपल्या घरचे अन्न शिजले जाते, ज्या जागेवरून घरातील प्रत्येक सदस्याचे पोट भरते, ज्या ठिकाणी माता अन्नपूर्णेची कृपा रोज प्रकट होते, ती जागा म्हणजे स्वयंपाकघर. आणि आणि त्या स्वयंपाकघराचे हृदय म्हणजे गॅस शेगडी. म्हणून अक्षय तृतीया दिवशी गॅस पूजा केल्याने घरात अन्नाची कधीही कमी पडत नाही, बरकत वाढते, घरात समाधान राहते आणि माता लक्ष्मीचा स्थिर वास राहतो, असे मानले जाते. म्हणून या दिवशी सकाळी लवकर तेवढे उठावे, घर स्वच्छ करावे, आपण स्वच्छ व्हावे, घर साफ करून विशेषतः स्वयंपाकघर अगदी स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो, असे म्हटले जाते. त्यानंतर गॅस शेगडी स्वच्छ पुसावी, तिच्यावर जमा झालेली धूळ, तेल किंवा मड असेल तर पूर्ण काढावा. कारण पूजा स्वच्छतेतूनच सुरू होते. नंतर गॅसवर हळद कुंकू लावावे, कुंकवाने स्वस्तिक काढावे, दोन्ही बाजूस अक्षता ठेवाव्या, शक्य असल्यास छोटासा फुलहार किंवा 2-3 फुले ठेवावी. गॅस समोर छोटा तुपाचा दिवा लावावा आणि माता अन्नपूर्णा, माता लक्ष्मी, माता श्री नारायण यांचे स्मरण करावे. त्या वेळेला मनोभावे प्रार्थना करावी की अन्नपूर्णा माता, आमच्या घरात अन्नधान्य कमी कधी पडू देऊ नकोस. हे लक्ष्मी माता, आमच्या घरात सुख, समाधान आणि बरकत ठेव. हे नारायण, आमच्या कुटुंबाला आरोग्य दे, श्रमाला फळ दे आणि सर्वांना प्रेमाने एकत्र ठेव, अशी प्रार्थना करावी. या दिवशी प्रार्थना मनापासून केली तर विशेष फलदायी मानली जाते. यानंतर गोड पदार्थ बनवावा, जसे की शिरा, खीर, साखर भात, गुड पोळी किंवा घरी पुरणपोळी. आंब्याचा रस या दिवशी बनवला जातो. घरी शक्य असेल तो प्रसाद बनवावा, सर्वांना आधी देवाला दाखवावा. नंतर गॅसला नमस्कार करून म्हणावे, आजवर तू आमच्या घरासाठी अन्न तयार केलेस, तुझ्यामुळे घरातील चूल पेटली आणि संसार चालला, तुझे आभार मानतो. ही भावना महत्वाची असते. वस्तू ही देवता स्वरूप मानल्या तर घरात कृतज्ञता वाढते, प्रेम वाढते. या दिवशी पहिली पोळी गायीसाठी, देवांसाठी काढावी, दुसरी पूर्वजांसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यांसाठी काढावी. तिसरी पक्ष्यांसाठी तुकडे करून ठेवावी. असे केल्याने पुण्य वाढते, असे मानले जाते. कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. जर घराबाहेर तहानलेल्या व्यक्तीसाठी पाण्याचा माठ ठेवला तर त्याचेही अक्षय पुण्य मिळते, असे सांगितले जाते. म्हणून अक्षय तृतीयेला हे अक्षय पुण्य नक्कीच मिळवा. म्हणून गॅस पूजा बरोबर अन्नदान, जलदान केल्यास पुण्य अनेक पटीने वाढते. गॅस पूजा का करावी, तर कारण आजच्या काळात पूर्वीची चूल बदलून गॅस आला आहे, पण भावना तीच आहे. पूर्वी मातीची चूल पूजली जात होती, आज गॅस शेगडी पूजली जाते. कारण दोन्ही ठिकाणी अन्न शिजते. अन्न म्हणजे अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा म्हणजे घराची संपत्ती. ज्या घरात स्वयंपाकघराचा आदर होतो, त्या घरात भांडणे कमी होतात, प्रेम वाढते, समाधान वाढते आणि पैशाचीही उन्नती होत जाते. कारण बरकत ही फक्त पैशात नसते, तर भरलेले ताट, हसरे चेहरे आणि शांत मन यात असते. या दिवशी स्त्रियांनी विशेष आनंदाने स्वयंपाक करावा, रागाने नाही. कारण ज्या भावनेने अन्न बनते, ती ऊर्जा अन्नातून घरात जाते. म्हणून आनंदाने केलेला स्वयंपाक घरात प्रेम वाढवते, असे म्हटले जाते. स्वयंपाक करताना देवाचे नाव घ्यावे. श्रीराम जय जय राम किंवा ओम नमो नारायणाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ असा जप करावा. याने घरात सात्विकता वाढते आणि अन्नपूर्णा माता खुश होतो. जर शक्य असेल तर संध्याकाळी पुन्हा दिवा लावून कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून प्रसाद घ्यावा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे, आईच्या हाताचे अन्न खावे आणि देवाचे आभार मानावेत.
कारण ज्याला रोज अन्न मिळते तो खरोखर श्रीमंत असतो, हे लक्षात ठेवा. कारण असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या नशिबात रोज अन्न नसते. अक्षय तृतीया दिवशी गॅस पूजा म्हणजे फक्त शेगडीवर हळद कुंकू लावणे नाही, तर घर चालवणाऱ्या अन्नशक्तीचा सन्मान करणे आहे. ज्या घरात अन्नाचा आदर होतो, ताटातील अन्न वाया जात नाही, स्वयंपाक करणाऱ्यांचा सन्मान होतो आणि देवाचे स्मरण होते, त्या घरात लक्ष्मी स्वतः राहते असे मानले जाते. अन्नपूर्णा मातेचा स्वतः तिथे वास असतो. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅस पूजा नक्की करा, श्रद्धेने करा आणि मनोभावे करा. मग घरात अन्नधान्य, सुखसमाधान आणि अखंड बरकत नक्की वाढते. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.